हाय हॅलो नमस्कार मंडळी. स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी संदीप सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर अशी सुरुवात खरं तर यांनी करायला पाहिजे होती, पण केली नाही. मग काय करणार, ती सुरुवात मलाच करावी लागेल ना. तर आम्ही गेलो होतो गेट टुगेदरनंतर शेतात चक्कर मारण्यासाठी. म्हणजे गावाकडे जी आपली शेती आहे, घर आहे, म्हटलं गावाकडे गेलोच आहे तर एक चक्कर मारून यावं. तर बघू शकताय पूर्ण शेतात आता शेणखत टाकलेलं आहे. जे आपलं शेत करतात ते त्यांची ओळख मी तुम्हाला पुढे करूनच देणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आत्ता तुम्हाला इथून त्या झाडांपर्यंत जितकं शेत दिसतंय तेवढं सगळं आपलंच आहे बरं का. त्यानंतर शिवमच्या बाबांनी प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आम्हाला फोटो व्हिडिओ काय घ्यायचा होता तो घेतला आणि त्यानंतर मग आम्ही घरी येण्यासाठी निघालो. पण मग शेजारीच कांदे लागण वगैरे चालू होती. शेजारी ओळखीच्या सगळ्या नंदा वगैरे होता. मग त्यांच्याकडे जाऊन त्यांना भेटून येण्यामध्ये बराच वेळ गेला. पण म्हटलं चला त्याही गोष्टी गरजेच्या आहेत, कारण एखादी गोष्ट टिकवायची असेल तर नातंही टिकवणं तितकंच महत्त्वाचं असतं. तर बघू शकता एकदम छान आधी फनाटून घेतलं, त्यानंतर खत वगैरे टाकलं. खत टाकल्यानंतर परत रोटर मारलं आहे, म्हणजे शेताची अगदी व्यवस्थित मशागत केलेली आहे. त्यानंतर आता त्यामध्ये ते जे पीक टाकतील ते अतिशय उत्तम असं येणार आहे, त्याचं काही टेन्शनच नाही. त्यानंतर मग आम्हाला दोघांना एक व्हिडिओ घ्यायचा होता, पण त्यावेळेस नक्की माझ्या बहिणीचा फोन आलेला होता, त्यामुळे मलाही काही वेगळं काही बोलता आलं नाही. बघू शकताय असं गोल फिरून व्हिडिओ घेतला. त्यानंतर मग घराजवळ थोडी साफसफाई करायची होती. तर ती साफसफाई करण्यासाठी शिवमनी बघू शकताय, आपण म्हणतो ना आपलं ते आपलंच असतं किंवा ज्याचं त्याला ज्या बरोबर समजतं त्यापैकी ही गत झालेली आहे. त्याला त्याचं त्याचं ते बरोबर समजतंय. म्हणजे शेतात जाऊन काय करायचं आहे हे त्याला कुणीही सांगितलेलं नाही आहे, पण तरीही तो ते सगळं करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यानंतर मग आम्ही शेतात गेलो होतो. तिथे आमच्या शेतात बोरीचं झाड आहे, भरपूर मोठं आणि बोरी पण भरपूर लागल्यात त्याला. पण आता अजून कवळ्या आहेत, त्या तितक्याशा पिकलेल्या नाही आहेत. त्यामुळे मग आम्ही थोड्याशा जितक्या वाटल्या की पिकल्या आहेत तेवढ्याच बोरी घेतल्या फक्त. ही झाडं पहिल्यापासून इथे लावलेली आहेत आणि त्यामुळे म्हणजे ही झाडं म्हणतात की बेलाचं झाड सासूबाईंनी लावलेलं आहे, काही झाडं बोरीची त्यांनी लावलेली आहेत. त्यामुळे असं वाटतं ना की पहिले म्हणायचे की आज्याने लावलं तर नातू खातात, पण आता तसं काही होत नाही. आपण जर लवकर लावली तर आपणही लवकर खातो. तर बरीच बोर होती खाऊन झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे व्हिडिओ काढायचा राहिलाच. त्यानंतर मग मी जसं की तुम्हाला आधी सांगितलं की माझ्या नणंदबाई वगैरे त्या तिथे कांदे लावत होत्या, शेजारीच असतात त्या. तर मग त्या मला म्हणत होत्या की तुम्हाला कांदे लावता येत नसतील वगैरे. म्हटलं अहो मी पण शेतकऱ्याचीच मुलगी आहे, मला पण ती सगळी कामं जमतात, आधी केलेली आहेत, केलेली नाही तसं काही नाही. पण मग त्या म्हटलं वहिनी तुमचा एक व्हिडिओ काढू का. आणि खरंच खूप छान सुंदर व्हिडिओ काढला देवकाताई तुम्ही, त्याबद्दल खरंच खूप थँक्यू. त्यानंतर मग मला जसे जमतील तसे मी त्यांना कांदे लावून दाखवले. आधी केलेलं आहे मी काम, हे केलेलं नाही आहे असं नाही आहे, आधी केलेलं आहे काम, त्यामुळे मग जमलं थोडंफार आणि लावायची माहिती आहे कसे लावतात ते. त्यानंतर मग घरी येताना एक छोटासा व्हिडिओ घेतला. खरंच खूप छान आहे. या सगळ्या रील्स तुम्हाला इंस्टाग्रामला स्नेहा संदीप ऑफिशियल या पेजला बघायला नक्कीच मिळतील. तिथे जाऊन तुम्ही चेकआउट नक्कीच करू शकता. त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही घरी आलो. बघू शकताय गावाकडचं वातावरण अतिशय शांत असं आहे. गावाकडची मजा काही वेगळीच असते असं म्हणतात ना, ते हेच असावं कदाचित. त्यानंतर मग आम्ही जेवणासाठी नणंदबाईंच्या घरी गेलो. तर बघू शकताय असं सगळे एकत्र जेवायला बसलेलो होतो. आमची जमीन हेच करतात आणि आधीपासूनचे आमचे शेजारी आता ते गावात राहायला आलेत, पण माझ्या सासूबाई जेव्हा शेतात राहायच्या त्यावेळेस हेच शेजारी होते. त्यामुळे आधीपासूनची ओळख आणि नात्याने त्या नणंदबाई लागतात माझ्या. आणि ती जी ज्योती आहे म्हणजे हिरव्या साडीवाली ती माझी मुलगी लागते. त्यामुळे तितक्याच हक्काने आम्ही जातो येतो राहतो. सगळं खरंच खूप छान आहेत आणि मुळातच त्यांचा स्वभाव खूप वेगळा आहे. खरंच खूप म्हणजे आपण म्हणतो ना मनमिळाऊ लोक असतात तशातले ते आहेत. त्यामुळे मग आम्हाला कधीही त्यांच्या घरी जाण्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नसतो किंवा त्यांनाही काही अडचण नसते असं. तर शिवमला सुद्धा त्यांच्या घरी खूप करमलं होतं, कारण त्यांच्या इथे 2 छोट्या छोट्या मुली होत्या.
म्हणजेच माझ्या नाती, त्याच्यामुळे त्यांना करमलं होतं. त्यानंतर मस्तपैकी जेवणानंतर संध्याकाळी छानपैकी शेकोटीचा प्रोग्राम यांचा सगळ्यांचा चालू होता. खरं तर हा आनंद तुम्हाला म्हणजे शेकोटी सगळीकडेच होते, मित्र सगळीकडेच असतात, पण हा जो आनंद आहे ना तो फक्त गावाकडे तुम्हाला मिळू शकतो. त्यांच्या भरपूर म्हशी आहेत, भरपूर गायी आहेत, म्हणजे त्यांच्याकडे गोशाळा आहे, त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर म्हशी गायी आहेत. त्यानंतर शिवमचे बाबा मला सांगत होते की शेकायचं असेल तर तुझी सासू तुला आणावं लागेल. म्हणजे आमच्याकडे गावाकडे म्हणतात की शेकोटीत जे पेटवायचं असतं जे काही, तर त्याला सासू म्हणतात, ते तुला आणावं लागेल. म्हटलं ठीक आहे ना, आणून देते मी. ह्या सगळ्या गोष्टींची मजा फक्त 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 आणि फक्त गावाकडेच असते असं मला वाटतं. तुम्ही माझे गेट टुगेदरचे व्हिडिओ बघितलेत का? शिवमच्या बाबांच्या शाळेचे गेट टुगेदरचे व्हिडिओ बघितलेत का? ते जर व्हिडिओ अजून बघितले नसतील तर व्हिडिओला जाऊन बघा. कमेंट करून सांगा मला व्हिडिओ कसे वाटलेत ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्ही एक सबस्क्राईब करता त्यावेळेस मला माझं काम करण्याचं मोटिवेशन मिळत असतं पुढचं. त्यामुळे आवर्जून सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करून मला नक्कीच सांगा की माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत ते. आणि गावाकडचे सगळे व्हिडिओ तर प्रत्येकाला आवडतातच. माझ्या बऱ्याच गावाकडच्या व्हिडिओंना तुमचा खरंच खूप छान प्रतिसाद असतो. त्यानंतर मग मी मला शिकायचं होतं, त्यामुळे मग सगळ्या गोष्टी आणायला गेले. तिथे सगळं जवळ आहे, चारा आहे, त्यामुळे मग याही गोष्टी त्यांना तिथे मिळतात आणि पटकन सगळं होऊन जातं. छान मस्तपैकी जेवणं वगैरे झाले, छान आराम वगैरे करूयात म्हटलं आता. पण म्हटलं अहो गावाकडे इतकी थंडी आहे ना, प्रचंड थंडी आहे. म्हणजे इथे खूप कमी प्रमाणात आहे, शहरात खूप कमी प्रमाणात थंडी वाजते, पण गावाकडे भरपूर प्रमाणात थंडी आहे आणि तितकीशी थंडी आपल्याकडे नसते. त्यामुळे आपल्याला ते कसं जाणवत नाही इथे. पण आपण जेव्हा कधीही गावाकडे थंडीच्या दिवसात गावाकडे जातो तेव्हा समजतं की खरोखर टेम्परेचर किती कमी आहे. बघू शकताय बाहेरचं सगळं वातावरण छानपैकी चंद्र आहे, घराजवळ लाईटिंग आहे, रस्त्याचे लाईट वगैरे सगळं. तर माझा म्हणजे शिवमच्या बाबांच्या शाळेचा गेट टुगेदरचा व्हिडिओ अजून कोणी बघितला नसेल तर चॅनलवर जा आणि नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटतोय हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. कारण अगदी छान छान मस्त मस्त अशा मज्जा मस्ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यासाठी लिंकवर जा, क्लिक करा आणि व्हिडिओज नक्की बघा आणि कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या आणि छानपैकी आयुष्य एन्जॉय करत राहा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बाय बाय मैत्रिणींनो. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आवर्जून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि एक कमेंट नक्कीच करा. बाय बाय.